महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बाबा आपल्यासोबत. बाबा, खरं तर एक गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणुकीतील एक समिती स्थापन केली तुमच्या अध्यक्षतेखाली. असं आहे की विधानसभा निवडणुकी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले होते आणि त्याबद्दल आमचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विस्तृतपणाने देशात एक लेख लिहून नंतर लोकसभेमध्ये विशेष महाराष्ट्राच्या विधानसभेचा मुद्दा मांडून जाहीर सभामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यातून जे काही निष्पन्न झालं की हे 41 लाख नवीन मतदार 4.5-5 महिन्यामध्ये वाढले, हे कोण होते त्याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातमध्ये आम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या. त्या मी अखिल भारतीय काँग्रेस समितीने जी बैठक घेतली होती 30 तारखेला, तर मी सादरीकरण केलं, मांडलं आणि त्यातून मग महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये, आता माझं सादरीकरण हे फक्त आमच्या भागापुरतं होतं, तर इतर प्रांतामध्ये काय झालेलं आहे त्याची नोंद घेऊन, माहिती घेऊन मग एक यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत त्याबद्दल अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. आम्ही सर्वांनी विधानसभा निवडणुकीबद्दल निवडणूक याचिका दाखल केलेली आहे, पण निवडणूक याचिकेमध्ये कधीच काय होत नाही आपल्याला माहिती आहे. त्यातून एकदा चर्चा होईल, त्यातून प्रक्रिया बदल होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही एक 7 जणांची समिती नेमलेली आहे AICCने आणि त्याचं नेतृत्व अध्यक्षपण माझ्याकडे दिलेलं आहे. मी लवकरच सर्वांना विचारून समितीची बैठक घेऊ आणि त्यातून मग काय आमचे काही निष्कर्ष आमचे काय ते मी सादर करतो. बाबा, दुसरा एक प्रश्न असा की महाराष्ट्रात सध्या पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणावर, दुबार पेरणीचं संकट आहे, ओला दुष्काळाची मागणी होती अनेक भागातनं, तर कर्जमाफीवरून आज बच्चू कडू परत एकदा काही सरकारनं आश्वासन ते दिलं, त्यामुळं त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र कर्जमाफीवरती सरकार हे अपयशी ठरले. अपयशी नाही, त्यांनी समाजाची फसवणूक केलेली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत काही गोंडस आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. पण त्यामध्ये लाडकी बहिणीचा भत्ता वाढवायचा आश्वासन असेल, किंबहुना शेतकऱ्यांना 10,000च्या ऐवजी 15,000 रुपये द्यायचे आश्वासन असेल, किंवा कर्जमाफीचं सुस्पष्ट आश्वासन असेल, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आता ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रात आज दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. सरकारला याची लाज वाटली पाहिजे, पण काही न करता निर्धास्तपणे नुसते एका मागोमाग रस्त्याची कामं काढून त्यातून कमिशन घेण्याचं काम चाललेलं आहे. माझा आता शक्तीपीठाचा विषय असेल, माझा त्याचा तीव्र विरोध आहे. आज गरज नसताना तुम्ही फक्त कमिशन खाण्याकरता जर रस्ते करत असला, आणि एवढंच नव्हे तर माझी तर मागणी आहे की समृद्धी महामार्गाच्या व्यतिरिक्त सखोल अशी चौकशी नेमून काय काय विषय झाला जमीन अधिग्रहणामध्ये वगैरे याची माहिती घेतली. बाबा, शेवटचा प्रश्न की ठाकरेंचा मेळावा झाला 2 ठाकरेंचा, मात्र काँग्रेसही महाविकास आघाडीचे घटक असताना त्या ठिकाणी दिसले. नक्की काँग्रेसची भूमिका काय असणार? हा महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता, हा शिवसेनेचा मेळावा होता. त्यामध्ये राज ठाकरे हे देखील त्या मेळाव्याला हजर राहिले होते. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही मुळातच हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आहोत आणि मी ते आमचे मत स्पष्ट केलेलं आहे. आता विजय मेळावा साजरा करायचा त्यामध्ये कुणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही. आम्ही घरातला वाद मिटला, एक चांगली गोष्ट आहे. मी त्याला शुभेच्छा चिंतन. तर हे आपल्यासोबत होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.